कवठे महाकाळमधील एका घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंध बाहेर येत होती. दरवाजाला बाहेरून कुलूप असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कुलूप तोडले व घरात शिरताच एक 60 वय वर्ष असलेली स्त्रीचा मृतदेह नग्न अवस्थेत पडलेला दिसून येतो. मृतदेहातून मोठ्या प्रमाणात वास येत होता. मृतदेहाभोवती किडे वळवळ करत होती. त्या स्त्रीचा मृतदेह 2 ते 3 दिवसापूर्वी झालेला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. चला तर मग ही घटना कधी, कुठे व का घडली पाहूया सविस्तरमध्ये. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बाज या गावामध्ये शानाबाई शंकर जाधव ही प्रौढ महिला राहते. 3 मुलांची आई असलेल्या शानाबाईमध्ये अजूनही तारुण्याचा जोश आहे. या 3ही मुलांचे लग्न झाल्यानंतर तिचे संसाराबाबतचे कर्तव्य संपले आणि तिने आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे ठरवले. मुळातच ती एक वासनांध बाई होती. संसार असूनही इतर पुरुषांना नादाला लावण्यात पटाईत. गावात तिची तशी ख्यातीच होती. आता सुना आल्या आहेत, सुधारेल शानाबाई अशी तिच्याकडून अपेक्षा करणंही चुकीचं होतं. या शानाबाईच्या पतीचे निधन झाले आणि ती एकाकी पडली. कारण घरात तिच्याबद्दल सारे काही माहीत असल्यामुळे मुलांनीही तिच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले होते. म्हणून तिने गाव सोडले आणि कवठे महाकाळ गाठले. तिथे डायमंड हॉटेलजवळ धुळगाव रोड येथे भाडोत्री खोली घेऊन राहू लागली. उदरनिर्वाहाचा तिला कोणताही प्रॉब्लेम नव्हता. देहविक्री करून ती आपले पोट भरू लागली. खरे तर तिचे चारित्र्य चांगले नव्हते. आपली वासना शमवण्यासाठी ती तरण्या पोरांना नादाला लावत असे. शानाबाई कवठे महाकाळमध्ये राहण्यास आल्यानंतर तिला रान मोकळे झाले होते. आता खऱ्या अर्थाने ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली. या शानाबाईला तिच्याच गावचा एक तरुण भेटला. तो उदरनिर्वाहासाठी मालगावात आला होता. किरण अशी त्याचे नाव. आपल्या गावची शानाबाई या ठिकाणी राहते असे समजल्यानंतर किरण याने तिची भेट घेतली. त्यालाही तिच्याकडून संभोग हवे होते. त्यासाठी तो तिच्या संपर्कात आला होता. तीही पैशाच्या मोबदल्यात त्याला शरीरसुख द्यायची. किरण तरुण होता. त्याला तिच्याकडून शरीरसुख हवे असायचे. पैसे दिले की ती शरीरसुख देते हे माहिती पडल्यावर तोही तिला पैसे द्यायचा. कधीकधी त्याच्याकडे तिला हवे तेवढे पैसे नसायचे. तेव्हा तो पैसे देताना काचकूच करायचा. तेव्हा मात्र शानाबाई आपले अस्त्र बाहेर काढायचे. तू मला पाहिजे तसा पैसा दिला नाहीस तर मी तुझे विरोधात बलात्काराची तक्रार देणार एवढे सांगितल्यानंतर किरण तिला काहीही करून पैसे देत असे. किरण अविवाहित होता. क्षणिक सुखासाठी त्याने शानाबाईला जवळ केले असले तरी आता ती डोईजड होत आहे असे त्याला वाटू लागले. शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रात्र. त्या दिवशी किरण हा शानाबाईच्या घरी गेला. दोघांनी शरीरसुख घेतले. त्यानंतर शानाबाईने किरणकडे पैसे मागितले. आत्ता जी रक्कम मागितली होती तेवढी देणे किरणला शक्य नव्हते. इतके पैसे माझ्याकडे नाहीत म्हटल्यावर शानाबाईने पोलीस केस करायची भीती घातली. तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार करेन असे म्हटल्यावर मात्र किरण चिडला. त्याने शानाबाईचा गळा धरला आणि तो इतक्या जोरात आवळला की शानाबाई शांत झाली. त्यानंतर कापडी स्टोलने शानाबाईचा गळा पकडला. शानाबाई कोणतीच हालचाल करत नव्हती. शानाबाई नग्न अवस्थेत निश्चित पडली होती. शानाबाई मरम पावल्याचे किरणच्या लक्षात आले आणि त्याने भरभर अंगावर कपडे चढवले. शानाबाईच्या घरातील कुलूप घेतले आणि तो घराबाहेर आला. बाहेर सगळ्यांच्या घराची दारे बंद होती. कोणी दिसत नव्हते. हे पाहून त्याने शानाबाईच्या घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावले आणि तो निघून गेला. शनिवार दिनांक 22 मार्च 2025 ते बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी शानाबाईच्या घराकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. मात्र निसर्ग नियमाप्रमाणे घरातील मृतदेह कुजू लागला होता आणि दुर्गंध सुटू लागल्यानंतर मात्र आसपासच्या नागरिकांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने ठार मारल्याची फिर्याद दिली. तपास चालू झाला. कवठे महाकाळ पोलीस पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषक पथक शानाबाईच्या खुनाचा तपास करत होते. घटनास्थळी कोणताही पुरावा नव्हता. त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजचा आधार घेत तपास सुरू केला. खबरेही सोडण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीवरून शानाबाईच्या खुनामागे किरण गडदे नावाचा तरुण असल्याचे समजून आले. तो मालगाव परिसरात राहतो ही माहिती पोलिसांना पुरेशी होती. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषक विभागाचे पोलीस हवालदार सर्वजणांनी सापळा तयार केला. त्या सापळ्यात किरण गडदे सापडला. त्याने शानाबाईच्या खुनाची लगेचच कबूल दिली. शानाबाई बरोबर अनैतिक संबंध असल्याचे आणि ती नेहमी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवणार अशी धमकी द्यायची म्हणून तिचा खून केल्याचे किरण गडदे यांनी सांगितले. किरण आकाराम गडदे हा अवघ्या 20 वर्षाचा तरुण. तो शानाबाईच्या गावाचा म्हणजे बाज गावचा.
तो उदरनिर्वाहासाठी कवठे महाकाळमध्ये आला होता. तो आपल्या भाऊजींकडे ड्रायव्हर आणि शेतीचे काम करत असे. फारसा पैसा मिळत नसला तरी त्याला शहाणाबाईचा नाद लागला होता. ती पैसे घेऊन शरीरसुख देणारी बाई आहे हे माहिती असूनही तो तिच्याकडे जात होता. मिळालेले पैसे तिला देत होता, पण तिला पैशाची हाव जास्त होती. ती या कवळ्या तरुणाला पैशासाठी खेळवत होती. त्याने मनाप्रमाणे पैसे दिले नाही तर कायद्याची भीती घालत होती. यातूनच त्याने तिचा खून केला. शहाणाबाईचे चारित्र्य मुळीच चांगले नव्हते. तिने अनेक जणांना नादी लावले होते. आपल्या शरीराचे प्रदर्शन करत ती पुरुषांना खेळवत होती. अखेर तिचा शेवट अशा रीतीने झाला.